रोज जीव मुठीत घेऊन मुलं शाळेत जातात. वन्य प्राण्यांचा धोका, पावसाळ्यातील वाट ही तुम्ही पहा. झाले की मॉडेल पण वाकणार नाही आणि मराठी शाळा सोडून कुठेच जाणार नाही. आता तुम्ही दुसरीकडे बघायला गेलं तर मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. तरी देखील आमचा ह्या धनगरवाडीच्या मुलांचा मराठी शाळेत शिकण्याचा आजही प्रयत्न चालूच आहे. की बाबा तुम्हाला इथून जाताना कोणत्या प्राण्यांची, वन्य प्राण्यांची वगैरे भीती वाटते का? तुला काय वाटतं? भीती वाटते. कुठचे प्राणी वगैरे दिसतात का या रस्त्याला? गवळे, वाघ असतात. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे एवढी मागणी करूया की आमच्या ह्या छोट्या धनगरवाडीच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी एक रस्त्याचा मार्ग आम्हाला शोधून देतील, ही आम्ही आशा करूया. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना केसरी अलाटी धनगरवाडी या गावातील अंगणवाडी आणि 1ली ते 7वी पर्यंतची चिमुकली मुलं आजही शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधतायत. पक्क्या रस्त्यावरून शाळेत जाण्याचं स्वप्न त्यांचंही आहे, पण त्यांच्या वाट्याला आलेत खडक, जंगल आणि काटेरी वाटा. रोज जीव मुठीत घेऊन ही मुलं शाळेत जातात. वन्य प्राण्यांचा धोका आहे. पावसाळ्यात वाट आणखी कठीण होते. तरीही शिक्षणाची आस त्यांना थांबू देत नाही. ही मुलं फक्त केसरी अलाटी धनगरवाडीची नाही, तर आपल्या देशाचं भवितव्य आहेत. देश विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना या चिमुकल्यांसाठी शाळेपर्यंतचा साधा रस्ता कधी होणार, हाच प्रश्न पुढे येतोय. आज कित्येक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी देखील या मुलांचा मराठी शाळेत शिक्षक घेण्याचा संघर्ष आजही चालूच आहे. मोडेन पण वाकणार नाही आणि मराठी शाळा सोडून कुठेच जाणार नाही. ही मुलं दररोज 2 ते 3 किलोमीटर चालत जातात आणि मराठी शाळेत शिक्षण घेत आहेत. मित्रांनो, हे बघा, हे आमच्या केसरी आलाटी धनगरवाडीवरची छोटी छोटी विद्यार्थी आज स्वातंत्र्य दिनासाठी 80व्या ती शाळेत आली होती आणि आता शाळेतून स्वातंत्र्य दिन साजरा करून घरी निघाली आहेत. तर त्यांना बघा, ही कशी खडतर प्रवास करावा लागतो ह्या वाटेचा. स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना एक प्रश्न आम्हाला आजही सतावतोय. आमच्या आलाटी धनगरवाडी गावातील 1ली ते 7वी आणि अंगणवाडीची मुलं, चिमुकली मुलं आजही शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधत आहेत. पक्क्या रस्त्यावरून शाळेत जाण्याचं स्वप्न त्यांचं आजही आहे, पण त्यांच्या वाट्याला आलेत खडक, जंगल आणि काटेरी वाटा. रोज जीव मुठीत घेऊन मुलं शाळेत जातात. वन्य प्राण्यांचा धोका, पावसाळ्यातील वाट ही तुम्ही पहा. मित्रांनो बघा, ह्या वाटेला वन्य प्राण्यांचा धोका असतो. पावसाळ्याची वाट कठीण होती, तरी शिक्षणाची आज थांबू देत नाही आहे. ही मुलं आमच्या फक्त आलाटी धनगरवाडीची नाहीत, तर ही आपल्या देशाचं भविष्य आहे. मग प्रश्न एवढाच, देश विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना आमच्या ह्या चिमुकल्यांसाठी शाळेत जाण्यापर्यंतचा रस्ता कधी होणार? आज भारत स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाली, तरीही आमची धनगरवाडीची मुलं आजही अजूनही स्वतंत्र होत नाहीत. आज कित्येक, आता तुम्ही दुसरीकडे बघायला गेलं तर मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी देखील आमचा ह्या धनगरवाडीच्या मुलांचा मराठी शाळेत शिकण्याचा आजही प्रयत्न चालूच आहे. त्यांचा संघर्ष आजही ह्या वाटेपासून चालू आहे. 1-2 किलोमीटरचा प्रवास हे दररोज पायी चालत येतात आणि हा त्यांचा पायी चालत येऊन ते अंगणवाडी ते 1ली ते 7वी पर्यंतची, तसेच 8वी 9वी 10वीची मुलं पायपीट करून हा प्रवास करत असतात. आज सांगायचं झालं तर स्वातंत्र्य भारत झालाय, पण ही आमची धनगरवाड्यांची मुलं अजूनही स्वातंत्र्य झालेले नाहीत. त्यांना हे बघा, तुम्हाला रानावनातून एकटं फिरावं लागतंय. यांना आता मी प्रश्न विचारतो की बाबा तुम्हाला इथून जाताना कोणत्या प्राण्यांची, वन्य प्राण्यांची वगैरे भीती वाटते का? तुला काय वाटतं? भीती वाटते. कुठचे प्राणी वगैरे दिसतात का या रस्त्याला? गवळे, वाघ असतात. तरी पण तुम्ही शाळेत जाता, तुमचा संघर्ष चालू आहे. आता मराठी शाळा बाहेरच्या गावी बघायला गेलं तर कित्येक ठिकाणी मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तरी तुमचा मराठी शाळेत शिकण्याचा संघर्ष चालू आहे, बरोबर? चालू आहे. मग
तुम्हाला आता आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे एवढी मागणी करूया की आमच्या ह्या छोट्या धनगरवाडीच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी एक रस्त्याचा मार्ग आम्हाला शोधून देतील हे आम्ही आशा करूया. जंगलातून ही मुलं येतात. इथे जर एखादं मूल जर आजारी वगैरे पडलं तर त्यांच्यासाठी इथे कोणती गाडी येऊ शकत नाही, घोडा येऊ शकत नाही, नाहीतर कोणती 4 चाकी गाडी येऊ शकत नाही. त्यांना ही पायपीटच करून कुठेतरी रुग्णालयात वगैरे घेऊन जावं. अचानक ही छोटी छोटी मुलं आजही मराठी शाळेत शिकतायत आणि त्यांचा मराठी शाळेतच शिकण्याचा हेतू आहे आणि ती पुढेही मराठी शाळेतच शिकत राहतील. पण तरी इथे जर कोण आजारी जर कोण पडलं तर त्यांच्यासाठी इथे कोणतीही गाडी वगैरे येऊ शकत नाही. तर त्यांनी शासनाने ह्याची दखल घ्यावी. आणि आज 80वा स्वातंत्र्य दिन पार पडलाय तर आम्हाला पुढील 26 जानेवारी पर्यंत आम्हाला इथे ह्या मुलांसाठी रस्ता झालेला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. ह्या मुलांची सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की मॉडेल पण वाकणार नाही आणि मराठी शाळा सोडून कुठेच जाणार नाही. हा ह्यांचा संघर्ष आज त्यांना दाखवून देतोय. तरी सर्वांनी त्याची दखल घेऊन आम्हाला ह्या मुलांना लवकरच स्वातंत्र्य करावं अशी आम्ही आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.